मित्रांनो, मी संकेत जोईल तुमचं स्वागत करते तुमच्या लाडक्या आवडत्या मालवणी युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे श्रावणी संकेत. तर कशाच मित्रांनो बरे असताना बराच राहा काय आज तुमका थंबनेलवरनं समजलं असत आम्ही इला मामांच्या दर्शनासाठी. तर चला तुमका पण घेऊन जाऊया आणि आज अमावास्ये निमित्त तुमचं पण मामांचं दर्शन आपण घडून आणूया. तर चला तुमचं जास्त वेळ न घेता डायरेक्ट मामांच्या दर्शनाच्या व्हिडिओ सुरुवात करतोय. मित्रांनो, आज हा अमावास्या आणि आम्ही आता चाललो काय माहिती बाळूमामाच्या दर्शनासाठी. तो बघा ह्यो खाक्षी तिटो आहे ना, आता उजवीकडे टर्न मारला की शिरगावर असतो तो, म्हणजे नांदगाव जाऊचो रस्तो, मग त्या साईडकाच बाळूमामा. तर चला हे बघा वळता होता आपण अकडनं, नंतर होईल. आता आपण सकाळी जातोय तेव्हा एवढी गर्दी नसणार, त्यानंतर कशा सगळे बस बीसने येतात ना, आणि दुपारी जास्त होते तिथे जेवण असतं. तर तुम्ही जाताच बाळूमामाकडे आपल्याकडच्या, तर दुपारी थंय महाप्रसाद असता, तर त्याचं पण तुम्ही लाभ उठवू शकतास. तर आम्ही सकाळी जाऊन दर्शन घेऊन येतो. आणि आता तर तुमका माहिती आहे पावसाळा असल्यामुळे मस्तपैकी दोन्ही बाजूक नुसती हिरवळ साचलेली आहे. हळेच आमका त्या दिवशी ना कोल्हे दिसलेले अकडे असतात जंगलात, या जंगल एरियाच पडताना या साईडका असो. जास्त नाही, किती 5 मिनिटं लागतात आहे ना जाऊ. आहे ना, नांदगाव 32 किलोमीटर आणि शिरगाव 19 किलोमीटर. तर चला डायरेक्ट आता जवळ गेलाव ना की तुमका दाखवत आहे. तर हे बघा आता आपण जवळ पोहोचलाव. समोर तुमका कमानी दिसतली. देवगडवरना तकडे जात असतं उजव्या साईड का जा, आणि त्या देवगड का तुम्ही नांदगाववरना येत असता रस्त्यातच जा, तुमका समजताला काय लोकेशन वगैरे टाकूची गरज नाही. बघा अशी कमानी आहे, कोंडामा म्हणून या जागेचं नाव आहे. तर चला आता आपण आतमध्ये वळूया आणि बाळूमामांचं दर्शन घेऊन येऊया. रस्त्याची खडी येऊन पडली आहे आता, याकडे ह्यो जरा रस्तो खराब झालो हा, पण जास्त लांब नाही. तर बघा ऑलमोस्ट पोचला आपण आता. हाच हा आपल्या बाळूमामांचं मंदिर. हे बघा आता आम्ही पोचला बाळूमामांच्या दर्शनासाठी. तर आतमध्ये काय देतील असं वाटत नाही, कारण आतमध्ये शूटिंग देत नाही. तरी पण आपण तुमका आजूबाजूचा परिसर दाखवतो तुमका. चला तर जाऊया मामांच्या दर्शनासाठी. हिरो बघा, हे बघा समोरच मंदिर हा. आज अजून तरी पाऊस पडलो नाही, पण वातावरण सगळं मळबीचाच हा. मळब चला तर आपण आतमध्ये जातोय गाभाऱ्यात. तो काय बसा थंड वाटता काय? पाटकर नाही, पाटकर बाहेर. ते बघा ह्यो गाभारो असा, सांगितल्यावर ह्या करायचं. तुमका लावताना तरी बघा श्रावणी आणि पायापडा गेली आहेत आणि मामांचं दर्शन तुम्ही इथे घेऊ शकता.
हे बघा मामांचं दर्शन घेऊन आले. तर हे बघा आता आपण मस्त की दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत. आणि जेव्हा तुम्ही बाहेर येता तेव्हा इथे छोटंसं असं दत्त मंदिर आहे. तर तुम्ही बघू शकता इथे दत्त मंदिर आहे. दत्ताची छान अशी मूर्ती आहे इथे ठेवलेली. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय. ही इथे पालखी आहे बघा. तर हे बघा इकडे अन्नछत्र आहे. म्हणजे दुपारचा जो महाप्रसाद असतो तो तुम्हाला इथे आतमध्ये मिळतो. आणि त्याची वेळ पण बघा 11:30 ते 3:30 वाजेपर्यंत आहे दुपारी. आणि रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत आहे. तर इथे तुम्ही अन्नछत्र हे करू म्हणजे महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता. आणि बाबू काय खेळताचा खांबावरनं. आणि हे इकडे मामांचा प्रसाद आंबील म्हणून. तर तो इथे प्रसाद घेत आहेत ते बघू शकता. तर हे बघा हा जो खांब दिसतोय तर हा जो खांब ज्याला झपाटलेला आहे किंवा काय झालेलं आहे त्याने यायला मिठी मारायची. त्याच्यातनं मग ते जे काय वाईट शक्ती असतात त्या हा खांब ओढून घेतो. बघा हे तुम्हाला इथे दाखवलं. आणि जर सकाळी तुम्ही इकडे येत आहे तर तुम्हाला इथे एक आंबील आहे ना. हे काय आहे आंबील ना. तर हे बघा आंबील म्हणून हा प्रसाद आहे बाळूमामांचा. तो तुम्हाला सकाळी जर येत आहे तर तुम्हाला तो इथे मिळू शकेल. हा बघा तर हा मामांचा प्रसाद आहे. तर हा तुम्ही आदमापूरला गेलात तरी पण तिकडे पण असतो. आणि इथे पण येत आहे बाळूमामाकडे कोंडोमध्ये तर त्यांना पण मिळेल. ह्याला जरा सध्या थोडं सध्या. हां बस घे. आवडलं तर सांग मध्ये. नको. तर आता हे बघा इथे हनुमान स्वारींचं मंदिर आहे. जय श्रीराम. बाबू मस्त आहे की आंबिलावर ताव मारता. मामांचा प्रसाद घेतला ना बाबून. बाबूने परत घेतोय. आधी टेस्टिंगसाठी घेतलं त्याला आवडलं आहे. ते आता थोडंसं अजून घेतलं आहे त्याने. सावकाश पी. आणि आता इथे थोड्या वेळात आरत चालू होणार आहे. आरतीला पण जाऊया आपण. तर श्रावणी इथे हनुमान स्वारींच्या पाया पडते. हे बघा इथे महाआरती चालू होईल मामांची. तर चला सगळेजण आतमध्ये आरतीसाठी जात आहेत. तर आपण पण आतमध्ये आरतीसाठी जाऊया. आणि आज पहिल्यांदा आमका आरती मिळाली आहे ह्या टायमिंगला. मित्रांनो आता आम्ही जरा लवकर निघतोय कारण आम्हाला जायचं आहे. काढू नको तर त्याच्यामुळे चला. तर हे बघा मामांचा जो आवडता कुत्रा आणि ते मेंढ्या पाळायचे त्याचं इथे हे दिलेलं आहे बघा.
बाळू मामांना पुन्हा एकदा नतमस्तक होऊन आपण आता इथून निघतोय. तर इथे येत आहे तुम्हाला पार्किंगची काय टेन्शन नाही, प्रशस्त पार्किंग आहे इथे. आणि आरत चालू आहे, आम्हाला जावं लागतंय कारण जरा कुठेतरी जायचं आहे, त्याच्यामुळे मामांना सांगून आम्ही निघालो आहोत. तर ह्यो मामांचो व्हिडिओ तुमका कसं वाटलो? आज अमावास्या होती, म्हटलं दर्शन घेऊन येऊया. गटारी पण आपण याच्यापेक्षा महत्वाची अमावास्या आहे, तर त्याच्यामुळे मामांचं दर्शन घेतलं मस्तपैकी. सकाळी सकाळी काय छावणी भारी वाटला. आणि आमच्या आंबील पण खाल्यान मस्तपैकी दाबून. तर चला भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय सद्गुरू.